कालचा सबंध दिवस जेव्हापासून सकाळी 9 वाजता खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी यादी जाहीर झाली। पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली। त्यानंतर मात्र मवियातली धुसफूस समोर आलेली आहे। काँग्रेसने तिथं नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। तर या सगळ्या मुद्द्यावरून सांगलीचा विषय हा आमच्यासाठी केव्हाच संपलाय असं म्हणत संजय राऊत यांनी या नाराजीवर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केलाय। पण तरी सुद्धा दिवसभर महाविकास आघाडीतल्या धुसफूसीच्या या सगळ्या बातम्या समोर येतच होत्या आणि हीच लोकसत्तानं आज हेडलाईन केलेली आहे। मवियामध्ये धुसफूस, ठाकरे गटाच्या उमेदवार यादीवर काँग्रेसची नाराजी, वंचित बहुजन आघाडीची वेगळी चूल असं म्हणत लोकसत्तानं ही हेडलाईन केलेली आहे। महाविकास आघाडीमधील जागा वाटप पूर्ण होण्याआधीच शिवसेनेच्या ठाकरे गटानं 17 उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये काँग्रेसनं दावा केलेल्या काही जागांवर देखील उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसमधून संतप्त अशी प्रतिक्रिया उमटलेली आहे। ठाकरे गटानं आघाडी धर्माचं पालन करावं असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिलेला आहे। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे उमेदवार यादी जाहीर करून राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचं जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस ही या निमित्तानं समोर आलेली आहे। शुभम, अगदी तर पुढची महत्त्वाची हेडलाईन्स आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली। अंतर्गत विरोध डावलला, बच्चू कडूंचंही ऐकलं नाही। भाजपकडून काल रात्री नवनीत राणांचा पक्षप्रवेशही करण्यात आला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि याच बातमीला धरून महाराष्ट्र टाइम्स मध्ये आता विश्लेषण करण्यात आलंय। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाकडून येणं अद्यापही बाकी आहे। मात्र त्यापूर्वीच आता भाजपनं त्यांचा पक्षप्रवेश देखील करून घेतलाय आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील दिली आहे। तर हा कोर्टाचा निकाल बाकी असताना सुद्धा त्यांना भाजपनं अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील आता राणा यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध दर्शवला होता। परंतु सगळे मुद्दे निकालामध्ये काढून भाजप पक्ष नेतृत्वानं राणा यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलंय। त्यामुळे अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांची लढत रंगणार आहे। बुधवारी त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झाल्याचं कळत आहे। आता सामनानं नेमकी काय हेडलाईन केली आहे ते पाहूया। हुकुमशाही विरुद्ध मशाल पेटली असं म्हणत सामनाची हेडलाईन आहे। अर्थात शिवसेनेचे 17 शिलेदार रणांगणात असं सामना म्हणताय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे। देशातील हुकुमशाही नेस्तनाभूत करण्याकरता, गद्दारांना गाडण्याकरता आणि लोकशाहीचा विजय निश्चित करण्याकरता शिवसेनेनं 17 तडफदार शिलेदार रणांगणात उतरवले आहेत। महाविकास आघाडीला विजयश्री मिळवून देण्याकरता हे शिलेदार शिवसेनेची दगदगती मशाल हाती घेऊन सत्ताधारी महायुतीची दाणादाण उडवण्याकरता सज्ज झाले आहेत असं सामनातून स्पष्ट करण्यात आलंय। तर पुढचं आपलं वृत्तपत्र आहे गुजरात समाचारमध्ये अरविंद केजरीवालांच्या संदर्भातली हेडलाईन प्रसिद्ध झाली आहे। आपण पाहतोय अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहे। आज त्यांना कोर्टाच्या समोर हजर देखील केलं जाणार आहे। आता कोर्ट अरविंद केजरीवालांच्या संदर्भात काय निकाल देतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र गुजरात समाचाराने यामध्ये आता महत्त्वाचं विश्लेषण केलंय। केजरीवाल तुरुंगातून सरकार चालू शकत नाही असं एलजींनी म्हटलेलं आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहे। मात्र आम आदमी पक्षानं असा दावा केलाय की तुरुंगामध्ये असताना देखील केजरीवाल सरकार चालवतील। आता या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना तुरुंगातून दिल्लीमधील सरकार चालवता येणार नाही असा दावा उपराज्यपाल VK सक्सेना यांनी केलाय। तर दिल्लीतील नागरिकांना खात्री द्यायची आहे की दिल्लीचं सरकार तुरुंगातून चालणार नाही। यापूर्वी मंत्री आतिशी यांनी दावा केला होता की केजरीवाल यांनी ईडीच्या ताब्यातून पत्राद्वारे सरकारी कामाचे आदेश दिले होते। यावेळेस उपराज्यपालांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता दिल्लीमध्ये सरकार चालवण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्ष आणि उपराज्यपाल यांच्यातला वाद आता वाढत चाललेला आहे। आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियानं नेमकी काय हेडलाईन केलेली आहे। तर आज टाइम्स ऑफ इंडियाची बातमी फार महत्त्वाची आहे। लुटीचा पैसा गरिबांना
परत करणार. पश्चिम बंगालसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे आश्वासन आहे. बातमी आपण सविस्तर पाहूया. पश्चिम बंगालमधील लोकांकडून लुटलेले आणि सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं जप्त केलेली 3000 कोटी रुपये लोकांना परत कसे करता येतील यावर आपण काम करीत आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलंय. कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनीवरून संभाषण केलं. ईडीनं पश्चिम बंगालमधून जप्त केलेली गैरव्यवहाराशी संबंधित रक्कम लोकांना परत करण्याचा विचार असल्याचं मोदी यांनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितलं, अशी ही माहिती मिळतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.